नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक ओंकार जोशी. भरपूर पालक 10वी-12वीचा निकाल झाल्यानंतर येऊन भेटून गेले. 12वीनंतर कुठले विषय निवडायचे, 10वीनंतर कुठली शाखा निवडायची आणि इत्यादी विषयीचं मार्गदर्शन आपल्याकडे चालू आहे. साधारणतः काही मुलांना चांगले पर्सेंटेज मिळालेत, काहींचे पर्सेंटेज कमी आहे, पण त्यांनी काही घाबरून जायचं कारण नाही आहे. पहिली गोष्ट, साधारणतः आपल्याला 10वीनंतर पुढे काय काळजी घ्यायची किंवा शाखा कशी निवडायची आणि माझ्या पाल्याला जर कमी गुण मिळाले असतील तर आम्ही शाखा कशी निवडू, जास्त गुण मिळाले असतील तरी शाखा कशी निवडू. आमचा पाल्य थोडा कन्फ्यूज आहे की मी पुढे काय करावं. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधण्याचा प्रयत्न करूया की जेणेकरून पुढची जी काही 2 वर्ष आहेत ही आपल्या पाल्याची व्यवस्थित जातील. तर साधारणपणे एक चूक करू नका जी सर्वसाधारण मुलं करतात की पर्सेंटेजवर आपलं करिअर ठरवू नका. 90% वाल्याला पण पुढे करिअर आहे आणि 45% वाल्याला पण पुढे करिअर आहे. मग विषय राहिला पर्सेंटेजवरनं आपल्याला काय कळलं, तर पर्सेंटेजमध्ये आपले ग्रुप्स होते, बरोबर आहे. आता साधारणतः आपल्याला 3 लँग्वेज होत्या. एक लॉजिकल होता आणि एक न्यूमरिकल होता की ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅथ्स आणि सायन्स होतं, आणि दुसरं होतं सोशल नॉलेज की ज्याच्यामध्ये जिओग्राफी होता, हिस्ट्री होता. हे 2 मेन सब्जेक्ट आणि हिस्ट्रीचे 2 पार्ट होते, बरोबर आहे. आता झालं आहे काय, ज्या वेळेला 10वीचा रिझल्ट लागला तर भरपूरशी मुलं फसतात कुठे. साधारणतःचे ऑब्झर्वेशन आहे की मॅथ्स आणि सायन्सच्या ग्रुपमध्ये त्यांना कमी मार्क असतात, पण त्यातला एक विषय टॉप 5ला जाऊन त्यांचे पर्सेंटेज 80%पेक्षा जास्त जातात. मग याचा इम्पॅक्ट कुठे पडतो सर, तर इम्पॅक्ट पडतो त्या विद्यार्थ्याच्या करिअर पाथकडे की ज्याला मॅथ्स आणि सायन्स हा कठीण वाटलेला असतो, परंतु कालांतराने तो त्याच्याच पुढच्या डिफिकल्ट लेवल सोडवण्यासाठी सायन्सला जातो. मग ते तुम्हाला कितपत योग्य वाटतं, तर त्याच्यामध्ये काय लॉजिक नाही आहे, बरोबर आहे ना. मग एक कळलं आहे की पहिल्यांदा तुम्ही एक काम करा, एक कागद घ्या, एक पेन घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला जी एक्झाम दिली तर तुम्ही आत्ता 10वीची त्याच्यामध्ये 3 ग्रुप करा, बरोबर आहे. पहिला ग्रुप असेल तुमचा लँग्वेजचा की ज्याच्यामध्ये 300पैकी तुम्ही मार्क लिहून काढा. 300पैकी तुम्हाला किती पर्सेंटेज मिळाले, बरोबर आहे, की लँग्वेज तुमची क्लिअर होईल. सेकंड ग्रुप करा तुम्ही न्यूमरिकल आणि लॉजिकल, ज्याच्यामध्ये न्यूमरिकलमध्ये तुम्हाला मॅथ्स असेल, त्याच्यामध्ये 2 पार्ट, एकच रिझल्ट असेल, आणि सायन्सच्या सब्जेक्टचे तुम्हाला मार्क पार्ट 1 पार्ट 2चे त्याच्यामध्ये दिलेले असतील, बरोबर आहे. हे लिहून झाल्यानंतर तिसरा एक ग्रुप करा की ज्याच्यामध्ये सोशल आपण म्हणतो, इतिहास असेल, भूगोल असेल आणि नागरिकशास्त्र असेल, हे 3 विषय असतील. हे 3ही विषय लिहून झाल्यानंतर खाली या सर्व विषयांमध्ये तुमचे आवडते 2 विषय खाली लिहून काढा, बरोबर आहे. स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. त्यानंतर ते 2 विषय लिहून झाल्यानंतर तुम्हाला न आवडलेले 2 विषय खाली लिहून काढा. त्यांनी होईल काय, शक्यतो या मुलांचे 4च विषयांमध्ये वर खाली असेल. ज्यांची लँग्वेज आवडती आहे त्यांचा कल हा आर्ट्सकडे जास्त असेल, कारण ते लँग्वेजचे विषय आर्ट्सला जास्त आहेत, बरोबर आहे. मग 4 गोष्टी आपल्याला आजच्या याच्यामध्ये लक्षात घ्यायच्यात की करिअर निवडताना पर्सेंटेजपेक्षा मी जर पुढे काही करायचं किंवा व्हायचं ठरवलं आहे तर मला कुठल्या गोष्टींचा फॉलोअप घ्यायचा ही पहिली गोष्ट क्लिअर करा. त्याच्यामध्ये तुमची पहिली गोष्ट असणारी तुमचा इंटरेस्ट. मग तिथे मार्क मॅटर नाही करणार आहेत. जर तुमची इच्छा असेल काहीतरी करायची तर तुम्ही या 2 वर्षामध्ये चांगले मार्क्स मिळवून पुढच्या तुमच्या करिअरच्या दृष्टीने पुढे जाऊ शकता. मग त्याच्यामध्ये एक पहिलं टिक मार्क करा की मला इंटरेस्ट सर कशामध्ये आहे, तुम्ही लिहून काढा, बरोबर आहे ना. दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये की तुम्ही कॅपेबल किती आहात. मग सर कॅपेबल कसं कळेल आम्ही किती आहोत, तर एक म्हणजे तुम्ही डिसिप्लिन किती होतात हे तुमचं पर्सेंटेज सांगेल. तुम्ही अभ्यास करायचात की नाही, की तुम्ही अभ्यास केलेलं तुम्हाला आठवलं की नाही, बरोबर आहे ना. ज्या मुलांना मार्क कमी मिळालेत त्यांची 2 रिझन्स असू शकतात की एक, त्यांनी अभ्यास केलेला त्यांना आठवला नाही, किंवा त्यांना ते कन्व्हर्ट करता आलं नाही, जे त्यांनी वाचली होती ते त्यांना लिहिता आलं नाही. मग इथे माध्यमाचा प्रॉब्लेम असू शकतो, ज्याला आपण मीडियम इश्यू म्हणतो. त्या मुलाला येत होतं परंतु पालकांनी चुकीचा डिसिजन घेतल्यामुळे की तुला पुढे काही इंग्लिश यायला पाहिजे किंवा जनरल गोष्टींमध्ये त्याचे पर्सेंटेज गेलेले असतील. अशी भरपूर कारणं असतात जी आपण आज हमखास बघतो आहे आणि ज्याच्यामुळे मुलांचं पुढचं भविष्य हे ते धोक्यात टाकतात, बरोबर आहे ना. त्यानंतर आपल्याला इंटेलिजन्सकडे जायचं आहे. आता इंटेलिजन्स सर कसा ओळखाल, तर इंटेलिजन्समध्ये आपल्याला तो कॅपेबल किती होता ह्यावरनं आपल्याला त्याचा इंटेलिजन्स कळणार आहे. मग इंटेलिजन्स सर कशामध्ये कळेल, तर लँग्वेज आणि अदर याच्यामध्ये कळणार नाही, मॅथ्स आणि सायन्समध्ये कळेल. मॅथ्समध्ये आपल्याला जास्त कळेल की तो किती हुशार होता.
मग मॅथ्समध्ये जर त्याला 95+ असतील तर तो सायन्सला जायला कॅपेबल आहे. मग कमी असतील तर नाही, कमी असतील तर त्याला तो होऊ शकत नाही का, होऊ शकतो. पण पुढच्या ज्या लेवल येणार आहेत ह्या फार डिफिकल्ट असणार आहेत त्याच्यासाठी, कारण सिलेबस 2नी वाढणार आहे. आणि रिझल्टचं म्हणणार या वर्षीच्या 10वीचं तर गेल्या 10 वर्षातले पेपर जर काढून बघितले तर यावर्षी सगळ्यात सोपे पेपर आलेले होते. त्यामुळे सगळ्यात जास्त मुलं इथे फसणार आहेत. आणि कोण फसतात तर 80च्या वरची आहेत आणि 90च्या खालची आहेत ही मुलं या रिझल्ट आणि ॲडमिशन शाखा निवड या भानगडीमध्ये जास्त फसतात. त्यामुळे इथे या पालकांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला पाल्याला कन्फ्युजन असेल की मी पुढे काय करायचं आहे तर तुमचे इथे काउन्सिलर असतील त्यांना जाऊन भेटा. जर तुम्ही जवळ राहत असाल इकडे कुठे दापोलीमध्ये किंवा गावामध्ये तरी आम्हाला येऊन भेटलात तरी चालेल. आम्ही तुम्हाला परफेक्ट गाईड करू शकतो की तुमच्या मुलाचं पुढचं भविष्य कशामध्ये जास्त उज्ज्वल आहे हे आम्ही नक्की सांगू शकतो. काही अडचण नाही त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना. आणि त्याच्यामध्ये एक लास्ट गोष्ट आपल्याला बघायची आहे. इंटरेस्ट झाला आपला पहिला, कॅपेबिलिटी झाली, IQ झाला, फ्युचर ऑपॉर्च्युनिटी किती आहेत ही आपली चौथी गोष्ट आहे त्याच्यामध्ये, की मी निवडलेल्या क्षेत्राला किंवा करिअरला शाखेला पुढे संधी आहेत का नाही आहेत हे फार महत्त्वाचं आहे. नाही तर मी निवडलं आहे, मला आवडतं, पण त्याला पुढे मार्केट नाही आहे तर त्याला काही अर्थ राहणार नाही, बरोबर आहे ना. त्यामुळे आपल्याला पहिले तुम्ही स्टेप बाय स्टेप करा. आणि जर तुम्ही कुठली शाखा निवडणार असाल तिन्ही शाखेला समान महत्त्व आहे, पण हे करत असताना प्रामुख्याने आपल्याला तिन्ही शाखांमध्ये अभ्यास करायला लागणार आहे, बरोबर आहे ना. मग त्याचं पर्सेंटेज जे आपण म्हणतो हे कायम कसं राहील याच्यावर आपला जास्त फोकस पाहिजे. कारण 10वीचे मार्क फक्त एवढंच आपलं बेस क्लिअर करणार आहेत की याचं फाउंडेशन चांगलं होतं का नव्हतं. परत हे रिपीट होणार आहे तुम्हाला 11वी आणि 12वीला, की ज्या वेळेला तुम्हाला 11वीला या गोष्टी जड वाटायला लागतील त्यावेळेला 12वीला जर तुमचा बेस क्लिअर नसेल 11वीचा तर ऑलरेडी करिअर राहिलं बाजूला की देवा मला पास कर, या कंडिशनवर आपण येऊ. त्यामुळे भरपूर जणांचे पर्सेंटेज तुम्ही आजूबाजूला चौकशी करून बघा की यामुळे खाली येतात. त्यामुळे या माइंडमध्ये गोष्टी क्लिअर असणं फार गरजेचं आहे. आणि एक गोष्ट नक्की करा, ताई सांगते, दादा सांगतोय, शेजारच्याची बहीण बोलली तिला 90% होते, तिने असं केलं होतं, फॉलो करू नका. स्वतःचा पाथ स्वतः निवडा, स्वतःच्या स्ट्रेंथ ओळखून निवडा. ही गोष्ट आत्ताच्या याच्यामध्ये फार महत्त्वाची आहे. कोणतरी काहीतरी सांगतंय म्हणून करायला जाऊ नका. या फील्डमधले आत्ताच्या एज्युकेशन फील्डमध्ये जे ॲक्टिव्ह आहेत त्यांचा सल्ला घ्यायला विसरू नका, की जे काउन्सिलर आहेत हे लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही ही आयुष्यातली 2 वर्ष फुकट घालवा, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे आता आपण येऊया मेन विषयावर, की काय काय पालक कन्फ्यूज झालेत की आम्ही सर कशी शाखा निवडू, बरोबर आहे. पर्सेंटेज तर एक गोष्ट आपल्याला नक्की सांगणार आहे की तुमचा पल्ले डिसिप्लिन किती होता. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांना 90%च्या पुढे मिळाले ही आपल्याकडे ॲडव्हान्स पिढी आपण त्यांना म्हणू शकतो. ॲडव्हान्स किंवा वेल डिसिप्लिन, की ही शिस्तीत सकाळी उठून व्यवस्थित अभ्यास करायची, परत परत रिव्हिजन करायची, बरोबर आहे ना. या टाईपमध्ये जे येणार आहेत 95+ पण काही आत्ता मुलांना मिळालेले आहेत, ह्यांना आपण स्पेशल म्हणू शकतो, की ज्यांच्या बेसिक कन्सेप्ट 10वीला पूर्ण क्लिअर झालेल्या आहेत. 100% म्हणणार नाही, पण 99.99% ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यात ते त्यांचा पाथ ऑटोमॅटिक त्यांनी निवडलेला पण असेल, त्यांना काउन्सिलिंगची गरज नाही आहे आत्ता माझ्या दृष्टीने. त्याच्यानंतर 80 ते 90मध्ये जे विद्यार्थी आहेत ह्यांच्यासमोर प्रॉब्लेम आहे, की 80 मिळाले म्हटल्यावर शेजारचा काय सांगतो आहे की तू सायन्स घे. तर पर्सेंटेजवर ठरवू नका. तुम्ही डिसिप्लिन विद्यार्थी आहात आणि गुड कॅटेगरीमध्ये तुम्ही येता, ना की तुम्ही स्पेशल आहात, ना की तुम्ही ॲडव्हान्स आहात. तुम्ही मीडियममध्ये राहता. आणि यांना फटका 80 ते 90मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना भविष्यामध्ये जास्त बसणार आहे. त्याची कारणं म्हणजे सिलेबस +2नी वाढणार आहे आपला, बरोबर आहे ना. त्यामुळे या गोष्टी लक्षात घ्या, या आपल्या पुढे महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर 60%पेक्षा ज्यांना जास्त मार्क आहेत ती ॲव्हरेज मुलं आहेत. ॲव्हरेज म्हणजे फक्त आम्ही पास होण्यापुरतं केलं होतं, आमच्या मुलांनी लक्षच नाही दिलं, या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. जर त्यांनी एक दिवस केलं नसेल तर 360 दिवस तो करणारच नव्हता. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या, ती फक्त सांगायची कारणं असतात. आणि ज्यांना 50%पेक्षा जास्त आहेत आणि 60%पेक्षा कमी आहेत यांचा बेसिक काहीही क्लिअर झालेलं नाही आहे. यांच्या पालकांनी आत्ताच काउन्सिलरला जाऊन भेटणं, कोणी असेल त्यांच्या ओळखीचा की जो त्यांना वाटते माझ्या पाल्यासाठी योग्य सल्ला देईल, त्याचा सल्ला घेऊन त्याच्या पुढच्या शिक्षणाची दिशा त्याच्या इंटरेस्टनुसार ठरवा. नाहीतर त्याचे भविष्यात जे काही परिणाम होतील त्याला पालक आणि विद्यार्थी हे दोघंही जबाबदार असतील. त्यामुळे काळजी घेणं फार गरजेचं आहे. त्यानंतर समजा एखाद्या विद्यार्थ्याने सायन्स शाखा निवडल्या तर आपल्याला बेसिक कुठल्या गोष्टीचा फॉलोअप घ्यायचा आहे. तर साधारणतः आपल्याला 2 ग्रुप येणार आहेत सायन्समध्ये 11वीला, की मला PCM निवडायचं आहे की जेणेकरून मी JEE नेट वॉटेवर जे आपल्या कुठल्या एंट्रन्स पुढच्या तयारीच्या एक्झाम असतील त्याला जायचं आहे, का मला PCMBला जायचं आहे.
आता याच्यामध्ये सायन्सला कोण कोण जाणार आहे या गोष्टी पहिल्यांदा क्लिअर करा, की ज्याच्या माइंडमध्ये फिक्स आहे की मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे किंवा मला मेडिकल सेक्टरमध्ये जायचं आहे, बरोबर आहे ना. या विद्यार्थ्यांनी सायन्स निवडा, मजेसाठी निवडू नका. कारण एक स्टेटससाठी लोक निवडतात की माझा मुलगा सायन्सला आहे हे सांगण्यासाठी, एक त्यांना असं वाटतं की आपल्याला स्टेटस मिळणार. तर अजिबात नाही, सगळ्या फील्डला स्टेटस सेम आहे, तुम्ही कुठल्याही शाखेला जा. तर ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यानंतर एक क्लिअर करा, ह्या 2 ग्रुपमध्ये त्याला अगोदर फाइंड आउट करू दे की मला ॲग्रिकल्चरमध्ये करिअर करायचं का अजून कुठे करायचं आहे. जर ॲग्रिकल्चरमध्ये करायचं असेल तर त्याला क्रॉपला ॲडमिशन घ्यायला लागेल, बरोबर ना. CETची एक्झाम दिल्यानंतर त्याच्या पुढच्या सगळ्या गोष्टी होतील. परंतु या गोष्टी ठरवण्यासाठी अगोदर गाईड किंवा कुणाला तरी जाऊन भेटलात तर तुमच्या गोष्टी पुढे सोप्या जातील तुम्हाला. त्याच्यानंतर ग्रुपिंगचं म्हटलं तर त्याच्यामध्ये 2 ग्रुप तुम्हाला निवडायचे आहेत, बरोबर आहे. PCM निवडायचं आहे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स, किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स निवडायचं आहे. हा तुमचा चॉईस आहे, हे तुमच्या करिअर फील्डवर डिपेंड आहे, तुम्हाला सोपं काय जातं आहे. त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज तुम्हाला कंपल्सरी असणार आहे आणि एक अदर सब्जेक्ट असेल जिओग्राफी किंवा एक्सेट्रा, जो तुमचा चॉईस त्याच्यामध्ये तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकताय त्या शाळेमध्ये अवेलेबल असणार आहे. आता येऊया आपण कॉमर्स शाखेकडे. कॉमर्स शाखेमध्ये आल्यानंतर तुम्हाला भरपूर संधी आहेत. आत्ताचं युग हे कॉमर्सकडेच जास्त चाललेलं आहे की ज्याच्यामध्ये फील्ड भरपूर आहेत. मी स्वतः कॉमर्समधलं असल्यामुळे मला चांगलं माहिती आहे की साधारणतः होतं काय, सायन्समध्ये गेल्यानंतर डॉक्टर इंजिनियर बनू शकत नाही, त्याला फील्ड चेंज करता येत नाही, ते आपल्या कॉमर्समध्ये होत नाही. सगळे विषय जनरल असल्यामुळे त्याला अभ्यास पण येतो, त्याला मार्केटिंगचं पण नॉलेज येतं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जे आपण म्हणतो हे कॉमर्स फील्डमध्ये जास्त होते अदर शाखांपेक्षा. हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. मग कॉमर्समध्ये आल्यानंतर मुलं चुकी काय करतात की साधारणतः एक गाईड केलं जातं, जर तुम्ही आत्ता मॅथ्स नाही घेतलं तर पुढे तुम्हाला शिक्षण मिळणार नाही. शाप चुकीची गोष्ट आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये मॅथमॅटिक्स कंपल्सरी नाही, तो ऑप्शनल सब्जेक्ट आहे. ह्या गोष्टी लक्षात घ्या. कारण 2020ची एज्युकेशन पॉलिसी आल्यानंतर आता 2 वर्ष झाली, टोटल आपल्याला 26 ते 28 सब्जेक्ट आहेत. त्याच्यामधले आपल्याला पुढच्या करिअरच्या दृष्टीने कॉमर्समध्ये 11 सब्जेक्ट निवडायचे आहेत. त्याच्यामध्ये लँग्वेज कंपल्सरी आहेत, काही बेसिक 6 सब्जेक्ट कॉमर्सचे कंपल्सरी आहेत, बाकीचे सगळे ऑप्शनल आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये मॅथ्स हा कंपल्सरी सब्जेक्ट नाही. ही माहिती पहिल्यांदी घ्या. ह्याचं कारण का, मॅथमॅटिक्सला ऑप्शनलचा सब्जेक्ट आहे SP, की हा पुढे बिझनेस लॉ होतो आणि बिझनेस लॉचा पुढे CS होतो, कंपनी सेक्रेटरी. हे लक्षात घ्या. त्यामुळे या गोष्टी अगोदर क्लिअर होणं गरजेचं आहे, बरोबर आहे ना. साधारणतः बेसिक लक्षात घ्या, 10वीचे मार्क 12वीला कायम राहत नाहीत. आणि हा फटका जास्त कुणाला बसतो तर 80 ते 90% जे आहेत आणि त्याच्या खालती त्यांचे 100% मार्क खाली येणारच आहेत. कारण होतं काय, स्क्रीन टाईम वाढत जातो. जशी 10वी झाली किंवा इतर एक्सेट्रा आपण जसे स्टँडर्ड वाढत जातात तसं मुलांचा स्क्रीन टाईम वाढत जातो. त्यामुळे पालकांनी काळजी घेणं फार गरजेचं आहे. माझ्या मुलाला एवढे पडलेत तेवढे पडलेत. उलट आता आपल्याला जास्त एफर्ट घेऊन त्याला जास्त डिसिप्लिन कसा लावता येईल याच्याविषयी चर्चा करणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे एक आपल्या लक्षात आलं असेल की जर तुम्हाला मॅथ्सच ठेवायचं आहे मग तुम्ही सायन्समध्ये जा. जर तुम्हाला कॉमर्समध्ये येऊन CAला जायचं आहे तर तुम्ही मॅथ्स ठेवू शकता. पण साधारणतः आपल्याला 10वीमध्ये मॅथ्सला 95पेक्षा जास्त मार्क असतील तर आपल्याला 11वी-12वीचं मॅथ्स सोपं जाईल. जेवढं तुम्हाला गणित सोपं वाटतं आहे तेवढं मॅथ्स सोपं नाही. सगळे ॲडव्हान्स गोष्टी आहेत मॅथ्समध्ये. त्यामुळे नाहीतर असं होईल, नको 12वीची परीक्षा देताना करिअर राहिलं बाजूला की मला पास होऊ दे. जर ते तुम्ही शाखा निवडली तर ही जर तुम्हाला जगता येत नसेल तर तुम्ही निवडलेल्या शाखेला किंमत शून्य आहे. या गोष्टी लक्षात घ्या. आणि गाईड योग्य निवडा. 700 दिवस तुम्हाला एफर्ट घ्यायचे आहेत 11वी-12वीचे. जर तुमचं फाउंडेशन चांगलं झालं तर पुढच्या गोष्टी तुमच्या सोप्या होणार आहेत. आणि तिसऱ्या शाखेकडे आपण जाऊया, आर्ट्समध्ये. आर्ट्समध्ये आपल्याला लँग्वेज असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असतील, बेसिक जनरल जे नॉलेजचे विषय आहेत की जे फार, हे कोण निवडतं फार, UPSC MPSC ज्यांना पुढे करायचे ते जे विद्यार्थी आहेत ते आर्ट्स शाखे घेऊन जास्त पुढे जातात की जेणेकरून अभ्यासाला त्यांना वेळ मिळेल आणि जनरल नॉलेजचे क्वेश्चन त्यांना चांगल्या प्रकारे अटेम्प्ट करता येणार आहेत. तरीही काही मुलं कन्फ्यूज असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क करा. वेळ फार कमी उरला आहे. 11वीचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी 2 दिवसापासून चालू झालेलं आहे, ज्याला आपण ॲडमिशनचं म्हणतो. शाळांमध्ये भरपूर ठिकाणी ॲडमिशन प्रोसिजर चालू झालेली आहे. निवडल्यानंतर होईल नको की मी इकडे का गेलो, निदान मी ज्या वर्गामध्ये बसणार आहे त्या विद्यार्थ्याचा व्हाय क्लिअर असणं गरजेचं आहे की मी या वर्गामध्ये का बसलो आहे. जर ते परफेक्ट नसेल तर मग प्रॉब्लेम्स होऊ शकतात. मग 10वीसारखं होणार नाही आहे की माझ्या मुलाला 9वीपर्यंत कमी मार्क होते त्यांनी 10वीला कव्हर केलं, अजिबात नाही आहे. गोष्टी पूर्ण कंप्लीट वेगळ्या आहेत. इंग्लिश हा सब्जेक्ट, साधं उदाहरण घ्या, आत्ताच्या मुलांना इंग्लिशला 95-90 मार्क आहेत. हा पूर्ण बेसिक इंग्लिश होतं त्यांना, बरोबर आहे ना. आता पुढे आपल्याला ॲक्टिव्ह इंग्लिश येणार आहे, ज्याला ॲक्टिव्हिटी बेस इंग्लिश म्हणतो आपण. याच्यामध्ये मुलांचे सगळ्यात जास्त मार्क जातात. जर 12वीला कुठला ॲव्हरेज सब्जेक्ट असेल या वर्षीचा तर तो इंग्लिश होता.
भरपूर मुलांचं ॲव्हरेज हे इंग्लिशमध्ये 45 ते 55मध्ये आहे. 45 ते 55मध्ये मार्क मिळालेत. तो 90%वाला असू दे नाही तर 80%वाला असू दे. भरपूर जणांचे मार्क या 2 विषयांमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे कन्फ्युजन न ठेवता फाउंडेशन निवडताना सायन्सचं म्हणाल तर या 2 विषयांची काळजी तुम्हाला 200% घ्यायला लागेल. फिजिक्स आहे, मॅथ्स आहे, जे तुम्ही सायन्सला मेन सब्जेक्ट म्हणून घेतले तर पण मार्क तुम्ही कुठे खाणार? इंग्लिशला पण खाणार. त्या गोष्टी लक्षात घ्या. त्यामुळे कुठलंही क्षेत्र निवडताना त्या क्षेत्रामध्ये मला व्यवस्थित अभ्यास करून जगायला मिळेल का नाही. आता जगणं म्हणजे फिरणं नव्हे, की तो स्टडी जो करणारा जो तुम्ही अभ्यास तो कुठल्याही ताणाशिवाय एन्जॉय करून आपल्याला करता येणार आहे का, या गोष्टी पहिल्यांदा क्लिअर करा. जर ते होणार नसेल तुम्ही 5 नाही 10 लाखाचे ट्युशन लावा, क्लासेस लावा. जर तुमच्या मुलालाच काय कळत नसेल तो फक्त तुमच्या समाधानासाठी बॅग घेऊन जाऊन येईल. बेसिक काही क्लिअर होणार नाही. पेपर लिहिलास का? हो लिहिला. ज्या वेळेला रिझल्ट लागेल त्यावेळेला ते मार्क खूप कमी झालेले असतील. फक्त 0.01% होतं की 10वीचे मार्क 12वीला बदलतात. हे लक्षात घ्या. सायन्समध्ये फार कमी होतं. हां, अगदीच समजा 10वीला एखाद्याला 60% मिळाले आणि तो 12वीला 70वर गेला तर त्याची कॅपॅसिटी 10वीला जास्त होती, त्याने अभ्यास केला नाही. परंतु हे जे होण्याच्या चान्सेस आहेत हे फार कमी आहेत. त्यामुळे आपला एक निर्णय आपल्या पाल्याची पुढची 2 वर्ष बरोबर चूक काय घडणारे काय घडवणारे या गोष्टी लक्षात घ्या. नुसतं मुलाला आवडतंय म्हणून तिकडे बसवण्यात काहीही पॉईंट नाही. तुमचा वेळचा विषय वेगळा होता, आताच्या फील्ड चेंज होत आहेत, भरपूर सब्जेक्ट चेंजेस होत आहेत, एज्युकेशन पॉलिसीमध्ये भरपूर बदल होत आहेत. त्यामुळे त्याला अनुसरून आपल्याला डिसिजन घेणं फार गरजेचं आहे. की असं होईल नको की ह्याला वाटतंय म्हणून नाही. त्याला वाटतंय, त्याला इंटरेस्ट आहे, तुम्ही काउन्सिलरला जाऊन भेटा, चर्चा करा. 1 तास केलेली चर्चा नक्कीच 2 वर्षाच्या फुकट जाणाऱ्या मेहनतीपेक्षा नक्की चांगली असेल. त्यामुळे जाऊन भेटा, योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. ही व्हिडिओ मी खूप अगोदरच बनवणार होतो, परंतु अभ्यासाचा लोड बाकीच्या गोष्टी सगळ्या याच्यामुळे वेळ मिळाला नाही. त्यामुळे देर आहे दुरुस्त आहे. अजूनही आपल्याकडे संधी आहे. 10वीचे ज्यांनी करिअर निवडली नाहीत, की ज्यांना 10वीला फॉर एक्झाम्पल सायन्स आणि मॅथ्समध्ये कमी मार्क आहेत पण त्यांना 80%पेक्षा जास्त मार्क आहेत आणि जे क्रॉपला जाणार आहेत, बेसिक किंवा इतर ठिकाणी जाणार आहेत, डिप्लोमाला जाणार आहेत, हां त्यांनी डिप्लोमाचा 3-4 वर्षाचा त्यांचा कोर्स असणार आहे. पण जे क्रॉपला जाणार आहेत की ज्यांना ॲग्रिकल्चरमध्ये पुढे शिक्षण घ्यायचं आहे विद्यापीठामध्ये किंवा इतर ठिकाणी, त्यांना जर आता मॅथ्स आणि सायन्सला कमी मार्क असतील तर त्यांना फिजिक्स आणि बाकीचे विषय असणारच आहेत आणि इंग्लिश. त्यामुळे जरी त्यांना असं वाटत असेल की आम्ही मॅथ्स कट केला तर तसं होणार नाही आहे. मॅथ्स जरी कट झालेला असला तरी फिजिक्स आणि इंग्लिशची डिफिकल्टी लेवल त्यांच्या अजून लक्षात आलेली नाही आहे. पूर्ण डीपमध्ये जाऊन स्टडी केल्याशिवाय, बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्याशिवाय याचे मार्क तुम्हाला पुढे काउंट होणार नाही. हे लक्षात घ्या. 100% मार्क कमीच मिळणार आहेत. त्यामुळे काळजी घ्या. व्यवस्थित विचार करून, पालकांशी संवाद करून, काउन्सिलरला भेटून, साधारणतः काय होतं, आपला पाल्य ज्या ठिकाणी शिकतो त्यांच्याशी चर्चा करा. ते जर त्यांच्या फायद्यानुसार स्ट्रीम सांगणार असतील तर काय फायदा नाही. आपल्याकडेही भरपूर मुलं येतात, सर मी असं घेतलं आहे, मला एवढेच पर्सेंटेज मिळालेत. मी विचारतो तुला पुढे काय करायचं आहे, बरोबर आहे ना. तो जर बोलला नाही मला सायन्स करायचं, ओके मग तुला आत्ता टॉप 5 हे जे तुझ्याचे पर्सेंटेज आलेत याच्यामध्ये टॉप 5ला तुझे किती सब्जेक्ट होते, तर पहिला मराठी येतो त्याचा, दुसरा इंग्लिश येतो, तिसरा हिंदी किंवा संस्कृत येतो, चौथा सोशल सायन्स येतो आणि सायन्स आणि मॅथ्समध्ये ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी मार्क असतात तो काउंट होतो. आणि होतं काय, मग पुढे प्रॉब्लेम येतात. मग 12वीला त्याला भरपूर प्रॉब्लेम येऊन स्ट्रेस, बाकीच्या सगळ्या गोष्टी, त्याचं जे रुटीन रनिंगमध्ये सारखं इकडे जा तिकडे जा, त्याच्यामुळे मार्क कमी होतात. त्यामुळे या गोष्टी होऊन द्यायच्या नसतील तर आत्ताच योग्य वेळी योग्य डिसिजन घेऊन आपलं पुढचं करिअर पाथ ठरवा. जर कुणाला शंका असतील आपल्या करिअरविषयी किंवा इतर काही प्रॉब्लेम्स असतील तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. काही अडचण नाही आहे. फार काय अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर येऊन तुम्ही भेटून सल्ला घेऊ शकता. काही अडचण नाही. ठीक आहे. व्यवस्थित आपण बऱ्यापैकी मार्गदर्शन केलं आहे. 100% आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. पण तरीही जर काही विद्यार्थ्यांना शंका असतील तर त्यांनी मला येऊन भेटा. मी पर्सनली त्यांच्या शंकांचं निरसन करेन. धन्यवाद.